दरम्यान मोटेगावकरला अटक केल्यानंतर नांदेडमधील आरसीसी क्लासेसची मुख्य शाखा तातडीनं बंद करण्यात आली आहे। तर विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी जाहीर झाली। पालकांनी रोष व्यक्त केला आणि हा रोष आणि संभाव्य आंदोलन लक्षात घेत क्लासेस बाहेर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नांदेड शहरातील क्लास बाहेरनं थेट आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी। पहा। आरसीसी संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नांदेड येथील शाखा जी आहे ते संपूर्ण शाखा बंद करण्यात आलेली आहे आणि नांदेडच्या या भाग्यनगर परिसरामध्ये त्यांचा मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर या परिसरातले हे क्लासेस बंद करण्यात आलेले आहे आणि या क्लासेसवर पालकांचा रोष वाढू शकतो, आंदोलन देखील होऊ शकतात। या अनुषंगाने नांदेड पोलिसांनी खबरदारी म्हणून क्लासेसच्या बाहेर असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत नांदेडमध्ये जे नीट पेपर फुटीचे धागेदोरे आहेत ते नांदेडपर्यंत पोहोचलेले आहेत। कदम कुटुंबियाची चौकशी केलेली आहे। अजून त्यामध्ये काही तपासात समोर येते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आणि त्यांची हे जे ब्रँच आहे, जे आरसीसी कोचिंग क्लासेस आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।